बुलढाणा जिल्ह्यातील धानोरा महासिद्ध गावातील घडलेली ही विचित्र पण धक्कादायक अशा प्रकारची घटना। पवन गवाडे असं या तरुणाचं नाव आहे। हा अवघा 25 वर्ष नवतरुण, पण त्याने स्वतःच्या जीवाचा ज्या प्रकारे कहार केला ते ऐकून तरी अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही। दिनांक 23 एप्रिल रोजी घडलेला हा संपूर्ण प्रकार। सदरील तरुण पवन हा बुधवारी दुपारच्या वेळी आपल्या घरात एकटा होता। तो काहीतरी गणगणित होता। त्याच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती। तो पार तणावात आहे, त्याला पाहून तरी असं वाटत नव्हतं। घरात एकटाच असल्यानं त्याला थेट आत्महत्या करण्याचा विचार आला आणि त्याने आत्महत्या केली। पण आजवर जगाच्या इतिहासात अशा प्रकारे कोणीही आत्महत्या केली नसेल। त्याने थेट ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठीच्या 200 गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवलं। पण आता महत्त्वाचा विषय असा आहे की मयत पवन या तरुणावर अशी काय वाईट वेळ आली असेल की त्याने थेट 200 गोळ्या खाऊन आपली जीवनयात्रा संपवली। प्रसार माध्यमात चर्चेचा विषय हा नाही की त्याने तणावात येऊन आपलं जीवन संपवलं। चर्चा अशी चालू आहे की त्यानं ब्लड प्रेशरच्या तब्बल 200 गोळ्या खाल्ल्या। जेव्हा घरच्या लोकांनी त्याला पाहिलं त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याच्या शेजारी गोळ्यांचा खाली झालेल्या टरपलांचा अक्षरशः सडा पडलेला होता। त्याला त्याच अवस्थेत उचलून वेळ न घालवता रुग्णालयात हलविण्यात आले, पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता, कारण डॉक्टरांनी उपचार सुरू केला आणि त्याने जीव सोडला। जेव्हा गोळ्यांच्या खाली झालेल्या स्ट्रिप्स तपासण्यात आल्या तर त्यात समजलं की हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीच्या गोळ्या आहेत आणि पवनने अशा 1-2 नव्हे तर 200 गोळ्या खाल्ल्या होत्या। काही वेळातच पवनच्या शरीरात त्या 200 गोळ्यांचा पॉवर एकत्रित झाला आणि घातक दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली। काही वेळातच त्याची प्रकृती चिंताजनक झाली आणि तो जागेवर बेशुद्ध पडला। पंचवीशीतल्या तरुणाने अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्याने कोणत्या तरी तणावात येऊनच हा मार्ग निवडला असेल याबद्दल कोणतीही शंका नाही। शिवाय घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली नाही, त्यामुळे त्याने आत्महत्या का केली असेल याचं एक गूढ निर्माण झालेलं आहे। आणि पवनच्या घरच्यांना सुद्धा कारण काय असेल याबद्दल कल्पना नाही, त्यामुळे हत्येचं कारण शोधणं कठीण आहे, पण पोलिसांचा तपास या ठिकाणी सुरू आहे। या घटनेनं नक्कीच सर्वांना विचारात पाडलं। धानोरा परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात या घटनेची चर्चा चालू आहे। 200 गोळ्या खाणं काय मजाक आहे का? त्याच्या मनात नक्की काय विचार चालू होता देव जाणे, पण तो केवळ 25 वर्षीय अविवाहित नवतरुण होता, म्हणजे जेथून जीवनाची खरी सुरुवात होते। अशा वेळी त्याने हा टोकाचा पाऊल उचलला। हे नक्कीच दुर्दैव आहे, यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल। पोलीस आत्महत्येमागचं कारण तपासत आहे आणि PM रिपोर्टमधून पण काहीतरी सत्य उघड होईल। पण पवनच्या अशा प्रकारे आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। या मन विचलित करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।